Today's lecture, we start our new point, that is air pollution, noise pollution, and occupational illness under the preventive health care. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर ह्या चॅप्टर अंडर आपल्याला काय बघायचं आता, एअर पोल्युशन, नॉइज पोल्युशन अँड ऑक्युपेशनल इलनेस हे जे सब बीट्स आहेत त्याचा स्टडी आपल्याला या लेक्चरला करायचा आहे. लास्ट लेक्चरला आपण कुठलं वॉटर पोल्युशन आणि इम्युनिटी इम्युनायझेशन हे पॉइंट जे आहेत ते आपण प्रिव्हियस लेक्चरला स्टडी केले होते. Okay, in that first, air pollution. Air pollution means काय? In short, air pollution consists of a gases, liquid or solid present in the atmosphere in a high enough level to harm human, other organism or material. म्हणजे जे एअर पोल्युशन आहे ते एअर पोल्युशन कशामुळे होतंय, तर जे गॅसेस असतील किंवा जे लिक्विड्स असतील किंवा जे सॉलिड्स आहेत ते ऍटमॉस्फिअर मध्ये म्हणजे एअर मध्ये गेल्याच्या नंतर किंवा जे ऍटमॉस्फिअर आहे आपल्या आजूबाजूचं त्याच्यामध्ये जातात ते जे मटेरियल्स आहेत आणि ते आपल्या ह्युमन बिंगला किंवा जे अदर ऑर्गॅनिझम्स आहेत, मीन्स बर्ड्स असतील, फ्लायज असतील, त्यांच्यासाठी हार्मफुल्स असतात. असे जे असं जे एन्व्हायरमेंट आहे किंवा असे जे गॅसेस आहेत, लिक्विड्स आहेत, त्यांच्या थ्रू काय होतंय, तर एअर पोल्युशन होते. एअर पोल्युशन मध्ये काय होतंय, तर म्हणजे जे इंडस्ट्रीची एअर असेल किंवा जे व्हेकल्समुळे जे एअर पोल्युशन होतंय ते पण काय आहे आपल्या ह्युमन बॉडीसाठी किंवा जो अदर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना काय तर हार्मफुल आहे. समजतंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Then- ma'am. Yes, ma'am. Then may be defined as air pollution may be defined as any atmospheric condition in which certain substances. मॅडम Yes. Slide दिसत नाही. मॅम ती स्लाइड दिसत नाही. Okay. What is mean by air pollution? Or air pollution may be defined as any atmospheric condition in which certain substances are present in such a concentration that they can produce undesirable effect on man and his environment. म्हणजे एअर पोल्युशन मीन्स काय आहे, अशी कंडिशन, ऍटमॉस्फेरिक कंडिशन और एन्व्हायरमेंटल कंडिशन, अशा एन्व्हायरमेंट मध्ये किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये असे काही गॅसेस किंवा जे लिक्विड्स आहेत त्याच्यामुळे आपल्या ह्युमन बिंगला किंवा जे मॅन आहे किंवा जे एन्व्हायरमेंट आहे ह्युमन बिंगचं त्याला अनडिझायरेबल कंडिशन्स किंवा तिथं डिसीज किंवा त्या ह्युमनला हार्मफुल असू शकतं, अशा कंडिशनला काय म्हटलं जातं, एअर पोल्युशन असं म्हटलं जातं. एअर पोल्युशनची डेफिनेशन काय आहे, इट मे बी डिफाइंड ॲज any atmospheric condition in which certain substances are present in such a concentration that they can produce the undesirable effect on man and his environment. म्हणजे जे atmosphere मध्ये कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये काही सबस्टन्सेस प्रेझेंट असतात आणि ते सबस्टन्सेस ह्युमन बिंगला किंवा त्याचं जे एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटला कसे असतात, तर हार्मफुल असतात. त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, तर एअर पोल्युशन असं म्हटलं जातं. देन नॉर्मल कंपोनेंट्स ऑफ अवर ऍटमॉस्फिअर. कुठले कुठले कंपोनेंट्स असतात ऍटमॉस्फिअर मध्ये आणि कुठले कुठले कंपोनेंट्स आहेत जे प्युअर एअरचे सिग्निफिकन्स आहेत किंवा प्युअर एअर आपण कशाला म्हणतो, तर इन दॅट देर आर फ्यू कंपोनेंट्स ऑफ प्युअर एअर atmospheric condition. In that first one is a nitrogen, that is 78.1%. Nitrogen is present in our atmosphere or our environment. म्हणजे आपल्या आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे किंवा जे ऍटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये 78.1 और 79% जर नायट्रोजन प्रेझेंट असेल तर ती एअर कशी आहे, तर ते कंडिशन कसं म्हणतो आपण, तर
प्युअर ॲटमॉस्फेरिक कंडिशन असं म्हटलं जातं. देन ऑक्सिजन लेवल 20.9 to 20.95% जर आपल्या ॲटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन असेल तर आपली जी एअर आहे ती काय म्हणतो आपण प्युअर एअर असं म्हटलं जातं. देन कार्बन डायऑक्साइडचं कंटेंट किती असलं पाहिजे आपल्या एअर मध्ये तर 0.03% to 0.4% एवढं कार्बन डायऑक्साइड आपल्या ॲटमॉस्फिअर मध्ये असलं पाहिजे. देन नोबेल गॅस नोबेल गॅस मध्ये कुठले क्रिप्टॉन असेल, झेनॉन असेल, अर्जिनॉन असेल, देन हेलियम हे जे गॅसेस आहेत ते काय आहेत तर नोबेल गॅसेस पण तिथे प्रेझेंट असले पाहिजेत. देन मिथेन असला पाहिजे आणि सल्फर डायऑक्साइड जर त्या एअर मध्ये नॉर्मल कंडिशनला प्रेझेंट असेल मीन्स आपल्या ॲटमॉस्फिअरला जेवढं नेसेसरी आहे तेवढ्या कंडिशन मध्ये जर हे गॅसेस अवेलेबल असतील तर आपली जी ॲटमॉस्फेरिक कंडिशन आहे ती कशी म्हटली जाते तर प्युअर ॲटमॉस्फेरिक कंडिशन असं म्हटलं जातं किंवा प्युअर एअर असं म्हटलं जातं विच इज नॉट हार्मफुल टू अवर ह्युमन बीइंग ऑर दॅट देअर एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट मध्ये नोबेल गॅसेस मीन्स कुठले क्रिप्टॉन असेल, झिनॉन असेल, ऑर्गॉन असेल, हेलियम असेल हे नेसेसरी क्वांटिटी मध्ये मीन्स ॲटमॉस्फेरिक कंडिशन जशी आहे त्याच्यानुसार ते जे गॅसेस आहेत नोबेल गॅसेस असतील किंवा मिथेन असेल, सल्फर डायऑक्साइड असेल हे जे गॅसेस आहेत किंवा हे जे कॉम्पोनंट आहेत ते नेसेसरी क्वांटिटी मध्ये असले पाहिजेत तर आपली जे एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे किंवा जी एअर आहे ती कशी म्हटली जाते प्युअर एअर अशी आहे असं म्हटलं जातं. Then effect of air pollution on respiration. रेस्पिरेशन वरती एअर पोल्युशनचा काय इफेक्ट होतो तर द मेजर इम्प्युरिटीज आर वेट The major impurities are expired air are carbon dioxide 4.41% and water vapor and organic matter. When the amount of air in a particular room rise to above certain limits, the air becomes stuffy. However, air is a major factor that causes the drowsiness, headache, nausea. In case of a person suffering from pneumonia, diphtheria, tuberculosis may cause coughing, sneezing and loud speaking. म्हणजे रेस्पिरेशन वरती एअर पोल्युशनचा काय इफेक्ट होतोय तर जे एअर पोल्युशन आहे एअर पोल्युशन मध्ये काय मेजर क्वांटिटी मध्ये इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. जे आपण एअर आहे ते एअर एक्सपेल करतो किंवा जे ब्रीथ करतो त्या एअर मध्ये काय मेजर क्वांटिटी मध्ये इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. त्याच्यात काय कार्बन डायऑक्साइड किती पर्सेंटेज मध्ये असतं तर 4.41% मध्ये कार्बन डायऑक्साइड प्रेझेंट असतं. देन वॉटर वेपर अँड अदर ऑर्गॅनिक मॅटर्स म्हणजे जे आपल्या बॉडीसाठी किंवा ह्युमन हेल्थसाठी जे हार्मफुल्स आहेत हार्मफुल सबस्टन्सेस मीन्स कुठले कार्बन डायऑक्साइड असेल किंवा वॉटर व्हेपर असतील किंवा ऑर्गॅनिक मॅटर असतील अदर ते काय आहेत आपल्या बॉडीसाठी इम्प्युअर आहेत किंवा हार्मफुल्स आहेत आणि ते मॅटर जे आहेत किंवा ते जे इम्प्युरिटी आहे
त्या एअर मध्ये जी इम्प्युरिटी प्रेझेंट आहे त्याच्यामुळं काय होते तर आपण ज्यावेळी ब्रीदिंग करतो त्यावेळी काय होतंय तर आपल्याला डिफिकल्ट जाते ती एअर ब्रीथ करायला किंवा एक्सपेल करायला. त्या कंडिशनमुळं काय होतंय तर त्या पर्सनला नॉझिया किंवा हेडॅक असेल किंवा ड्राउझीनेस असे जे डिसीज असतील ते काय होतात तिथं ऑकर होतायत. आणि एखादा पर्सन जर समजा निमोनिया कंडिशनमध्ये किंवा डिप्थेरिया कंडिशनमध्ये असेल किंवा ट्युबरक्युलोसिस कंडिशनचा पेशंट जर असेल, तर त्या कंडिशनमध्ये काय होतंय तर ते इम्प्युरिटीज असलेली एअर जी आहे ती एक्सपेल केल्यामुळं किंवा ब्रीथ केल्यामुळं काय होतंय तर तिथं त्या पर्सन मध्ये कफिंग, स्नीझिंग अँड लाऊड स्पीकिंग पण काय होते ऑब्झर्व होते. समजतंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. कशामुळं कुठल्या कुठल्या एअर पोल्युशन मध्ये कुठले कुठले कॉम्पोनंट्स आहेत? एनीवन? Am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, एअर ma'am. पोल्युशन मध्ये कुठले कुठले कॉम्पोनंट प्रेझेंट आहेत? Nitrogen, oxygen, Carbon dioxide, water vapor. इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन रेस्पिरेशन हा पॉइंट समजलाय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट इफेक्ट ऑफ कंबशन ऑन effect of air pollution on combustion. The main impurities of combustion is carbon dioxide. Burning of a coal, candles, oil lamp are the causative factor. The smoke which is formed because of incomplete combustion consists of a unburnt carbon particles, hydrocarbon, poisonous gas like carbon monoxide, domestic smoke, other to the particle on which it falls. Hence, it is obnoxious and troublesome. Smoky atmosphere irritates the upper respiration passage and are responsible for pulmonary disease like tuberculosis. म्हणजे जे कंबशन्स आहेत म्हणजे आपण कंबशन मीन्स एनीवन कॅन टेल कंबशन इझी मीनिंग आहे. कंबशन म्हणजे काय तर एक इम्प्युरिटी आहे. ते ज्वलन जे केलं जातं त्या ज्वलना थ्रू काय होतंय तर कार्बन डायऑक्साइड एक्सपेल होतोय. जास्तीत जास्त प्रमाणात काय होतं त्या बर्निंग कंडिशन मध्ये किंवा जे कोल असतील किंवा कॅन्डल्स असतील, ऑइल लॅम्प असतील त्याच्यामधून काय होतंय तर कार्बन डायऑक्साइड एक्सपेल होतोय आणि तो काय आहे तर आपल्या बॉडीसाठी किंवा जे ह्युमन बॉडी आहे त्या ह्युमन बॉडीचा कसा आहे तो पॉझिटिव्ह फॅक्टर आहे. The smoke which form because of a incomplete combustion consists of a unburned carbon particle, hydrocarbon and poisonous gases. आणि कंबशन किंवा जे बर्निंग केलं जातं कोलचं असेल किंवा कॅन्डलचं असेल किंवा जे ऑइल लॅम्प्स आहेत त्या ऑइल लॅम्पचं ज्यावेळी कंबशन होते तर त्यावेळी काय होते तिथं एक असा पॉझिटिव्ह फॅक्टर कॉज होते किंवा जे स्मोकिंग आहेत त्या स्मोकिंग थ्रू काय होते जे पार्टिकल एक्सपेल होत आहेत त्याच्यात कुठले कुठले हायड्रोकार्बन्स असतील किंवा जे पॉइझनस सबस्टन्सेस किंवा पॉइझनस गॅसेस असतील लाईक
कार्बन मोनॉक्साईड सारखे ते गॅसेस काय होत आहेत एक्सपेल होत आहेत आणि त्याच्यामुळे काय होतंय तर आपले जे पर्सन्स आहेत किंवा ह्युमन बिंग आहे किंवा फ्लाईज असतील किंवा जे अदर ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ऑर्गॅनिझम वरती काय होतंय तर हार्मफुल इफेक्ट तिथं काय होतंय प्रोड्यूस होते. द डोमेस्टिक स्मोक adhere to the particle on which it fall, hence it is obnoxious and troublesome. Smoky atmosphere irritates the upper respiration passage and are responsible for the pulmonary disease like tuberculosis. आणि जे कंबशन होते त्या कंबशन मधून काय होतंय तर तिथे कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस होते आणि जे अदर अनबर्न सबस्टन्सेस लाईक हायड्रोकार्बन्स असतील किंवा पॉइझनस गॅसेस लाईक कार्बन मोनॉक्साईड आहे ह्याच्यासारखे जे गॅसेस आहेत किंवा सबस्टन्सेस आहेत ते काय होतात तिथून एक्सपेल होत आहेत आणि ते पण काय तर आपल्या ह्युमन हेल्थसाठी कसे तर हार्मफुल आहेत. तुम्हाला माहित असेल ज्यावेळी आपण बर्न करतो किंवा ज्वलन केलं जातं त्यावेळी काय होतं तिथं मोस्ट ऑफ दी कार्बन डायऑक्साईड एक्सपेल होतोय आणि जर समजा तुम्ही आता थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसात जर तुम्ही शेकोटी केली आणि शेकोटी केल्याच्या नंतर जे स्मोकी एअर पास होते त्या शेकोटीपासून तर तिथं बसल्याच्या नंतर काय होतंय तर तुम्हाला ब्रीदिंग करायला त्रास जाणवते. होतो का तसं? Yes, ma'am. Yes, ma'am. त्या कंडिशनला काय म्हटलं जातं ते जे स्मोकी पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं कार्बन डायऑक्साईड म्हणजे ते कार्बन डायऑक्साईड मोस्ट ऑफ दी प्रमाणात तिथून मोस्ट ऑफ क्वांटिटी मध्ये तिथून काय होतंय एक्सपेल होतंय आणि जे स्मोकी ऍटमॉस्फिअर आहे ते स्मोकी ऍटमॉस्फिअर कसं आहे तर रेस्पिरेशन साठी इरिटेड आहे किंवा आपल्याला त्या स्मोकी कंडिशन मध्ये जर आपण बसलो एक 2 मिनिट 3 मिनिट जरी बसलो तरी सुद्धा काय होतंय तर आपल्याला इरिटेट होतंय आपल्याला रेस्पिरेशन करायला काय होतं डिफिकल्टी तिथं प्रोड्यूस होते त्या स्मोकी ऍटमॉस्फिअर मुळे आणि ते जे स्मोकी ऍटमॉस्फिअर आहे किंवा स्मोकी एअर जे आहे त्याच्यामुळे काय होतंय तर जो अप्पर रेस्पिरेटरी पार्ट आहे त्या अप्पर रेस्पिरेटरी पार्ट मध्ये काय होतंय इरिटेशन प्रोड्यूस होतात किंवा तिथं असं डिफिकल्टी प्रोड्यूस होते रेस्पिरेशन कंडिशन मध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं तिथं पल्मोनरी डिसीज कॉज होतात लाईक ट्युबरक्युलोसिस म्हणजे हार्ट रिलेटेड पल्मोनरी डिसीजेस जे आहेत अप्पर रेस्पिरेटरी पार्टचे ते कुठले तर ट्युबरक्युलोसिस लाईक डिसीज तिथं प्रोड्यूस होत आहेत. देन नेक्स्ट आहे डिकॉम्पोजिशन. डिकॉम्पोजिशनचा इफेक्ट काय होते? व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिकॉम्पोजिशन? एनीवन? Poisoning. ओके. डिकम्पोजिशन मीन्स काय तर विघटन. Animal and vegetable matter are putrefaction give off offensive poisonous gases like carbon dioxide, hydrogen sulfide, carbon disulfide, ammonia, etc. Are affected on bacteria, etc. Bacteria, fungi, mold grows rapidly in air. जे डिकम्पोजिशन आहे म्हणजे विघटन जे आहे त्या विघटनाच्या प्रोसेस मध्ये काय होतंय तर जे ऍनिमल किंवा व्हेजिटेबल मॅटर जे आहेत त्या व्हेजिटेबल मॅटर पासून काय होतंय तर तिथं पॉइझनस गॅसेस प्रोड्यूस होत आहेत. मग कुठले कुठले ते विघटन झाल्याच्या नंतर काय होतं तिथं कार्बन डायऑक्साईड असेल किंवा हायड्रोजन सल्फाइड असेल किंवा कार्बन सल्फाइड असेल असे जे गॅसेस आहेत किंवा असे जे सबस्टन्सेस आहेत तिथे काय होत आहेत प्रोड्यूस होत आहेत आणि त्यामध्ये काय होत आहे तर जे बॅक्टेरियाची ग्रोथ होतीये त्या कंडिशन मध्ये किंवा ते जे पॉइझनस गॅसेस तिथे एक्सपेल होत आहेत तिथं बॅक्टेरियाची फंगायची किंवा माउल्ड ग्रोथ काय होते तिथं रॅपिडली होते त्या इयर मुळे आणि त्याच्यामुळे काय होते तर ते जे बॅक्टेरिया असतील फंगाय असतील ते काय करतायत आपल्या ह्युमन हेल्थवर किंवा जे अदर ऑर्गॅनिझम्स असतील त्या ऑर्गॅनिझमच्या हेल्थ वरती काय करताय इफेक्ट प्रोड्यूस करतायत. इफेक्ट ऑफ डस्ट ऑन ह्युमन हेल्थ और ह्युमन
रेस्पिरेशन म्हणजे डस्टचा काय इफेक्ट होतोय ह्युमन हेल्थ वरती किंवा डस्ट मध्ये कुठले कुठले पॉइझनस सबस्टन्सेस असतील किंवा कुठले कुठले सबस्टन्सेस आहेत जे आपल्या ह्युमन हेल्थला डिफिकल्टी प्रोड्यूस करतायत. The inorganic particle in the atmosphere are composed of a silica, aluminum silicate, carbonate, and yes, स्लाइड दिसेना. effect of dust. Dustचा काय इफेक्ट होतोय तर the inorganic particle in the atmosphere are composed of a silica, aluminum silicate, carbonate, and phosphate of a calcium, magnesium particles in the air of houses containing debris arise from the wear and tear article like soot, ash, scale of the epithelium, fiber of the cotton, particles of air, spore and pollen grains. म्हणजे जे डस्ट आहे त्या डस्ट मध्ये कुठले कुठले पार्टिकल्स असतात किंवा डस्ट हे कसं आहे तर इनऑर्गॅनिक पार्टिकल आहे ऍटमॉस्फिअर मधलं आणि ते कशापासून कंपोज झालेलं आहे तर सिलिका असेल, कार्बन अल्युमिनियम सिलिकेट असेल किंवा कार्बोनेट असेल, हे जे मटेरियल आहे किंवा हे जे इन्ग्रेडियंट आहेत हे ह्याच्यापासून काय झालेलं आहे तर डस्ट कंपोज झालेलं आहे. देन त्या डस्ट मध्ये अदर कुठले कुठले पार्टिकल्स असतात एअर हाऊसेस मधले कुठले कुठले आहेत तर ऍश असेल किंवा सूत असेल किंवा फायबर्स ऑफ कॉटन. कॉटन मधले जे फायबर्स असतील ते फायबर्स किंवा हेअर्सचे जे पार्टिकल्स आहेत, पोलन ग्रेनचे जे पार्टिकल्स आहेत ते काय आहेत तर डस्ट मध्ये प्रेझेंट असतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर ह्युमन बॉडी मध्ये एक स्पेसिफिक इफेक्ट प्रोड्यूस होतो किंवा ह्युमन बॉडी मध्ये काय होतंय तर त्या डस्ट मुळे पण रेस्पिरेशनला डिफिकल्टी प्रोड्यूस होऊ शकते. Then next आहे bacteria. Bacteria are microscopic single cell organism that exist in their millions in every environment both inside and outside other organism. म्हणजे बॅक्टेरिया हे कसं आहे तर मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहे. तो आपल्या आपण इझिली ऑब्झर्व करू शकत नाही. आपण ते ऑब्झर्व करण्यासाठी काय करतोय तर मायक्रोस्कोपचा यूज करतोय आणि बॅक्टेरिया कसा आहे तर सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे. ते तिथं काय आहे तर मिलियन्स ते काय एक्झिस्ट करते तर मिलियन्स एक्झिस्ट करते इन एव्हरी एन्व्हायरमेंट बोथ इनसाइड अँड आउटसाइड अदर ऑर्गॅनिझम. आणि तो जो बॅक्टेरिया आहे तो काय आहे तर एन्व्हायरमेंट मध्ये इनसाइड आणि आउटसाइड पण काय करतोय ऑर्गॅनिझम वरती इफेक्ट प्रोड्यूस करतोय. सम बॅक्टेरिया आर हार्मफुल बट मोस्ट सर्व अ युजफुल पर्पज. आणि काही बॅक्टेरिया जे आहेत एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट असलेले ते काय करतायत तर आपल्या ह्युमन बॉडीला हार्मफुल इफेक्ट प्रोड्यूस करतात. बट काही बॅक्टेरिया असे पण आहेत की ते आपल्या ह्युमन हेल्थ साठी युजफुल आहेत. वेट फॉर टू मॅम वाईट बॅक्टेरिया कसं आहे तर मायक्रोस्कोपिक आहे. आपण बॅक्टेरिया काय इझिली ऑब्झर्व करू शकत नाही. अंडर दी मायक्रोस्कोप आपण काय करतोय बॅक्टेरिया ऑब्झर्व करतोय. बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर कसं आहे सिंगल सेल ऑर्गॅनिझम. बॅक्टेरिया कसा प्रेझेंट आहे तर बॅक्टेरिया इज अ सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे इन एव्हरी एन्व्हायरमेंट बोथ इनसाइड अँड आउटसाइड अदर ऑर्गॅनिझम. आणि जो बॅक्टेरिया आहे तो काय आहे तर एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट आहे आणि तो जे ऑर्गॅनिझम आहे त्या ऑर्गॅनिझमच्या इनसाइड आणि आउटसाइड पण काय करतोय अफेक्ट करतोय. सम बॅक्टेरिया आर हार्मफुल. त्याच्यातले जे एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट असलेले बॅक्टेरिया जे आहेत त्याच्यातले काही बॅक्टेरिया काय तर हार्मफुल इफेक्ट प्रोड्यूस करतात. बट सम बॅक्टेरिया आर युजफुल ऑर पर्पजेबल. काही बॅक्टेरिया काय तर ह्युमन बॉडीवरती किंवा जे ऑर्गॅनिझम आहे त्या ऑर्गॅनिझमच्या हेल्थ वरती काय harmful effect produce करतात but some are useful for human health. They support many forms of the life both plant and
ॲनिमल आणि जे त्याच्यातले जे युजफुल बॅक्टेरिया आहेत ते काय करतायत तर ह्युमन हेल्थ किंवा जे प्लांट किंवा ॲनिमल आहेत त्यांच्या लाईफ ला काय करतायत सपोर्ट करतायत अँड दे आर यूज्ड इन इंडस्ट्रियल अँड मेडिसिनल पर्पजेस. आणि त्याच्यातले काही बॅक्टेरिया जे आहेत ते काय तर इंडस्ट्रीमध्ये किंवा जे मेडिसिन आपण प्रिपेअर्ड करतो त्या मेडिसिनल पर्पजेस मध्ये काय केले जातात ते बॅक्टेरियाचा यूज केला जातो. देन नेक्स्ट पॉइंट इज अ एअरबॉर्न इन्फेक्शन. एअरबॉर्न इन्फेक्शन मध्ये कुठले कुठले एअरबॉर्न इन्फेक्शन्स आहेत तर ड्रॉपलेट इन्फेक्शन. ड्रॉपलेट इन्फेक्शन मध्ये कुठले कुठले इन्फेक्शन्स प्रोड्यूस होऊ शकतात म्हणजे ड्रॉपलेट्स मीन्स तुम्हाला माहित असेल चिकन पॉक्स असेल किंवा मम्स असेल. तुम्ही ऑब्झर्व केलेत का कधी म्हणजे तुम्हाला चिकन पॉक्स वगैरे कधी बघितलेले आहेत का? Yes, ma'am. ते कसे ड्रॉपलेट Yes, फॉर्म मध्ये ma'am. तिथं आपल्या बॉडीवरती अफेक्ट करतात. मग ड्रॉपलेट इन्फेक्शन एअर पोल्युशन मुळे किंवा एअरबॉर्न मुळे कुठले कुठले इन्फेक्शन प्रोड्यूस होऊ शकतात तर इन दॅट ड्रॉपलेट इन्फेक्शनचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत? इन्फ्लुएन्झा असेल, चिकन पॉक्स असेल, मम्स असेल, मेसेल्स असेल, देन वुपिंग कफ. वुपिंग कफचा अनदर नेम काय आहे? पर्टुसिस. देन ट्युबरक्युलोसिस असेल, डिप्थेरिया असेल अँड निमोनिया. हे कसे आहेत तर ड्रॉपलेट इन्फेक्शन्स आहेत किंवा एक्झाम्पल्स ऑफ ड्रॉपलेट इन्फेक्शन. देन ड्रॉपलेट न्यूक्लियाय. ड्रॉपलेट न्यूक्लियाचे न्यूक्लिया मीन्स काय तर the some diseases are due to droplet infection occur in case however it involve evaporation of droplet leaving behind the minute रेसिड्यू और न्यूक्लियाय. ड्रॉपलेट न्यूक्लियाय जे आहेत ड्रॉपलेट न्यूक्लियाय पासून ड्रॉपलेट न्यूक्लियाय मीन्स कुठले डिसीज तर जे ड्रॉपलेट इन्फेक्शन्स आहेत त्या ड्रॉपलेट इन्फेक्शन पासून काय होतंय तर ते जे ड्रॉपलेट न्यूक्लिया आहे किंवा जे डिसीज कॉज होतात त्या डिसीजला काय म्हटलं जातं तर ड्रॉपलेट न्यूक्लियाय डिसीज असं म्हटलं जातं. ड्रॉपलेट न्यूक्लियाय कुठले आहेत तर जे ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे त्या ड्रॉपलेट इन्फेक्शन पासून जे डिसीज कॉज होत आहेत त्या डिसीजेसला काय म्हटलं जातं ड्रॉपलेट न्यूक्लियाय डिसीज और ड्रॉपलेट न्यूक्लियाय इन्फेक्शन असं म्हटलं जातं. देन इन्फेक्टेड डस्ट. इन्फेक्टेड डस्ट कुठले कुठले आहेत किंवा इन्फेक्टेड डस्ट पासून कुठले कुठले डिसीज ट्रान्समिट होत आहेत? द कॉमन डिसीज ट्रान्समिटेड बाय द रूट आर टीबी. म्हणजे डस्ट पासून कुठलं डिसीज कॉज होऊ शकतो तर जे टीबी आहे ट्युबरक्युलोसिस म्हणतो आपण तो डिसीज जो आहे तो काय डस्ट पासून कॉज होऊ शकतो. बिकॉज डस्ट मध्ये कुठले तर डस्ट कशापासून कंपोज झालेला आहे आपण बघितलेलं आहे. सिलिका असेल किंवा अल्युमिनियम सिलिकेट असेल किंवा जे फॉस्फेट असेल कार्बोनेट असेल ह्याच्यापासून काय झालेलं आहे ते जे डस्ट आहे ते डस्ट कॉज झालेले आहे आणि ते काय त्याच्यामुळे काय होतं तर रेस्पिरेशनला डिफिकल्टी प्रोड्यूस होते. आणि त्या डस्टमुळे कुठले कुठले डिसीज कॉज होऊ शकतात तर टीबी असेल, निमोनिया असेल, देन स्ट्रेप्टोकोकलस असेल किंवा टॅपिफायलो कोकल इन्फेक्शन असेल. हे जे डिसीजेस आहेत ते काय होऊ शकतात इन्फेक्टेड डस्ट किंवा डस्ट पार्टिकल मुळे हे डिसीज होऊ शकतात. देन नेक्स्ट आहे एअर नेक्स्ट वन एअरबॉर्न हार्मफुल एजंट. एअरबॉर्न हार्मफुल जे एजंट आहेत किंवा एअर मधले जे हार्मफुल एजंट आहे लाईक डस्ट असेल किंवा इंडस्ट्रियल वेस्ट असेल किंवा इंडस्ट्रियल पोल्युटंट असतील म्हणजे जे लिक्विड फॉर्म मध्ये आपण एक्सपोज करतो ते जे पोल्युटंट आहे त्याच्यामुळं कुठले कुठले सबस्टन्सेस किंवा कुठले कुठले एजंट ते डिस्पोज होतात आणि ते एजंट जे आहेत त्याच्यामुळं ह्युमन हेल्थ वरती काय इफेक्ट प्रोड्यूस होतो तर जे टीबी असेल किंवा चिकन पॉक्स असेल किंवा न्यूमोनिया असेल किंवा वुफिंग कफ असेल असे जे डिसीजेस आहेत ते काय होऊ शकतात
त्या इंडस्ट्रियल वेस्ट असेल, डस्ट असेल किंवा जे इंडस्ट्रियल पोल्युटंट आहे त्याच्यामुळं त्या पर्सन मध्ये किंवा ह्युमन बिंग मध्ये कॉज होऊ शकतात. These agents are dust, industrial waste, and industrial pollutant. Cities with heavy industries and vehicle transport can lead the pneumoconiosis, silicosis and lead poisoning. म्हणजे हे जे डिसीज आहेत इंडस्ट्रीचं वेस्ट असेल किंवा डस्ट पार्टिकल असेल किंवा जे व्हेकलच्या ट्रान्सपोर्टमुळे जे एअर पोल्युशन होते त्याच्यामुळं काय होऊ शकते कुठले डिसीज किंवा डिसीज कॉज होऊ शकतात तर तिथं लीड पॉइझनिंग होऊ शकतं किंवा सिलिकॉसिस होऊ शकतं किंवा जे न्यूमोनिया कॉसिस आहे ते पण तिथं काय प्रोड्यूस होऊ शकतं. देन नॅचरल लाइटिंग. नॅचरल लाइटनिंगचा काय इफेक्ट आहे किंवा नेक्स्ट फॅक्टर आहे जो ह्युमन हेल्थ वरती अफेक्ट करतो तो काय आहे तर लाईट हा फॅक्टर आहे. लाईट मध्ये काय लाईट मध्ये नॅचरल लाईटचा काय इफेक्ट आहे ह्युमन बॉडीवरती तर derived the partly from the sky and partly from the reflection. नॅचरल लाईट कशाला म्हटलं जातं तर जे स्काय मधून किंवा रिफ्लेक्शन पासून प्रोड्यूस होते त्या लाईटला काय म्हटलं जातं तर नॅचरल लाईट असं म्हटलं जातं. इट ऑल्सो डिपेंड अपॉन द टाइम ऑफ द डे, सीझन, वेदर अँड ॲटमॉस्फेरिक पोल्युशन. आणि जे नॅचरल लाईट आहे ते नॅचरल लाईट कशावरती डिपेंड आहे तर डे टाइम ऑफ द डे, देन सीझन वरती डिपेंड आहे, वेदर कंडिशन वरती डिपेंड आहे किंवा आणि ॲटमॉस्फेरिक पोल्युशन जे आहे त्याच्यावरती नॅचरल लाइटनिंग डिपेंड आहे. देन सजेशन फॉर द इम्प्रूव्हिंग डे लाईट इल्युमिनेशन्स. म्हणजे कुठले कुठले सजेशन्स आहेत तर orientations in that the brightness of the sky is not constant on the east and west, and therefore the illuminations is subjected to variations in the building facing east or west. म्हणजे जी ब्राईटनेस आहे स्कायची ती कॉन्स्टंट नसते ईस्ट आणि वेस्टला. आणि जे बिल्डिंग व्हॅरिएशन्स असतील किंवा ईस्ट आणि वेस्टच्या ज्या बिल्डिंग व्हॅरिएशन किंवा बिल्डिंग फेसिंग आहे त्याच्यावरती पण काय तर लाइटनिंगचं इल्युमिनेशन डिपेंड आहे. बिल्डिंग आर देअरफॉर ओरिएंटेड wherever possible towards north or south from the uniform illumination. म्हणजे जे बिल्डिंगचं ओरिएंटेशन आहे किंवा जे बिल्डिंगचं ओरिएंटेशन म्हणता येईल किंवा जे डे लाईटचं इल्युमिनेशन आहे ते कशावरती डिपेंड आहे तर जे बिल्डिंग ओरिएंटेशन आहे किंवा जे नॉर्थ आणि साऊथ इल्युमिनेशन आहे त्याच्यावरती पण काय आहे तर डे लाईटचं इल्युमिनेशन डिपेंड आहे. Then this is particularly important in respect of a school, factories and laboratories where the uniform lighting is required in all the rooms. आणि हे कशावरती डिपेंड आहे किंवा हे कशासाठी इम्पॉर्टन्स आहे मोस्ट ऑफ दी डे लाईटचं इम्प्रुव्हमेंट किंवा डे लाईटचं इल्युमिनेशन तर जे स्कूल्स असतील किंवा फॅक्टरीज आहे किंवा लॅबोरेटरी आहे त्या लॅबोरेटरीला कसं स्कूलमध्ये फॅक्टरीमध्ये आणि लॅबोरेटरीमध्ये कसं युनिफॉर्म लाइटनिंग रिक्वायर्ड आहे त्या रूम्स मध्ये त्याच्यासाठी डे लाईटचं इल्युमिनेशन इम्पॉर्टंट आहे ह्युमन हेल्थ मध्ये किंवा ह्युमन लाईफ मध्ये त्या डे लाईटचं इल्युमिनेशन जे आहे ते काय तर रिक्वायर्ड आहे नेसेसरी आहे. Removal of obstructions in that removal of obstructive item either wholly or partially is likely to give the most effective single improvement in the
लाईट. म्हणजे जे रिमूव्हल ऑफ ऑब्स्ट्रॅक्शन्स म्हणजे जे लाईट लाईट आहे ते लाईट प्रॉपर कंडिशन मध्ये किंवा जे लाईटची जी वेव्ह आहे ती कशी आहे आपल्या ह्युमन हेल्थ साठी किंवा ह्युमन बिंगच्या डेली वर्क साठी कशी आहे तर इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे. बट जे लाइटनिंग मध्ये किंवा लाइटिंगच्या इल्युमिनेशन मध्ये जे अडथळा निर्माण करते तर ते जे पार्ट आहे किंवा ते जे आयटम आहे ते काय केलं जातं त्याला इफेक्टिव्ह सिंगल इम्प्रुव्हमेंट दिली जाते. ज्या पार्टिकल्समुळे किंवा ज्या आयटममुळे डे लाईटच्या इल्युमिनेशन मध्ये डिफिकल्टी प्रोड्यूस होते किंवा ऑब्स्ट्रक्शन प्रोड्यूस होते ते जे पार्टिकल्स आहेत किंवा ते जे ॲटम आहेत त्याला काय केलं जातं इम्प्रुव्हमेंट सिग्नल किंवा सिग्नल दिले जातात त्या लाईटनी इम्प्रूव्ह करण्यासाठी. देन विंडोज मध्ये काय आहे तर विंडोज शुड बी प्रॉपरली प्लॅन्ड. A tall window gives the greater penetration of the light. A broad window gives the greater diffusion of the light. म्हणजे विंडो पण काय आहे तर स्कूल कॉलेजेस किंवा जे अदर इन्स्टिट्यूशन असतील किंवा लॅबोरेटरीज असतील त्याला काय तर त्याच्या ज्या विंडोज आहेत ते काय केल्या जातात वेल प्लॅन्ड असतात. तिथं विंडोज गिव्ह द ग्रेटर पेनिट्रेशन ऑफ दी लाईट. त्या विंडो थ्रू काय होतंय तर जे जर त्या विंडो मोठ्या असतील तर त्या एरियामध्ये किंवा त्या रूम मध्ये प्रॉपर लाइटनिंग इफेक्ट काय होऊ शकतो काय होतं तिथं प्रोड्यूस होतोय किंवा त्या विंडो थ्रू जे रिक्वायर्ड लाईट आहे ते रिक्वायर्ड लाईट काय होऊ शकते इन्सर्ट होऊ शकते. अ ब्रॉड विंडो गिव्स द ग्रेटर डिफ्युजन ऑफ दी लाईट. म्हणजे ज्या छोट्या विंडो आहेत त्या छोट्या विंडो मधून काय होते तर ऍज कम्पेअर टू ब्रॉड विंडो कमी प्रमाणात जो सनलाईट असेल किंवा जो डे लाईट आहे तो इल्युमिनेट होतोय. आणि जे ब्रॉड विंडो आहेत त्या ब्रॉड विंडो मधून काय होतंय तर ब्रॉड विंडो काय करतायत तर ग्रेट डिफ्युजन ऑफ दी लाईट प्रोड्यूस करतात. द रूल इज दॅट विंडो एरिया शुड नॉट बी लेस दॅन 10% ऑफ दी फ्लोअर एरिया. आणि ती जी विंडो आहे त्या विंडो पासून जो लाईट प्रोड्यूस होतोय तो किती 10% पेक्षा कमी असला नाही पाहिजे ऍज कम्पेअर टू फ्लोर एरिया. म्हणजे जेवढा फ्लोर आहे त्या फ्लोअरच्या कम्पॅरेटिव्हली तो जो लाइटनिंग आहे किंवा विंडो एरिया आहे तो असला पाहिजे. जर समजा फ्लोअर मोठा आहे आणि तिथं विंडो ओनली वन विंडो काय आहे तिथं प्रेझेंट आहे किंवा जे आपलं क्लासरूम आहे क्लासरूम मध्ये पण ओन्ली वन विंडो प्रेझेंट असेल तर तिथं स्पेसिफिक म्हणजे आपल्याला जेवढा रिक्वायर्ड लाईट आहे तेवढा रिक्वायर्ड लाईट आपण इल्युमिनेट करू शकत नाही. तिथं त्याच्यामुळे काय होऊ शकतं अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळं काय करायचंय तर जो फ्लोअर एरिया आहे त्या फ्लोअर एरियाच्या रिलेटेडच काय करायचंय आपल्याला तिथं विंडो करायच्या आहेत जेणेकरून त्या रूम मध्ये किंवा त्या एरियामध्ये स्पेसिफिक जेवढी रिक्वायर्ड अमाऊंट लाईट आहे तेवढी येऊ शकेल. द युजफुलनेस ऑफ द विंडो इज रिड्यूस बाय कव्हरिंग देम. The usefulness of the window is reduced by the covering them the unnecessarily with the curtains and screens. जे आपल्याला जेवढी रिक्वायर्ड विंडो आहे किंवा जेवढे रिक्वायर्ड लाईट आहे किंवा लाईट इल्युमिनेशन जेवढी रिक्वायर्ड आहे तेवढीच लाईट आपण काय करू शकतो रिड्यूस करू शकतो. जर समजा आपल्याला जेवढी नेसेसरी लाईट आहे त्याच्यापेक्षा जास्त जर लाईट तिथं प्रोड्यूस होत असेल किंवा येत असेल तर आपण ती लाईट कव्हर पण करू शकतो. जे कर्टन्स असतील किंवा जे स्क्रीन्स असतील त्या स्क्रीन्स थ्रू आपण ती जी लाईट आहे एक्सेस क्वांटिटी मध्ये येणारी ती लाईट आपण कव्हर करू शकतो. इंटेरियर ऑफ दी
rooms. The ceiling should be white, the upper portion of the wall light tan and lower portion somewhat darken so as to give comfortable contrast to the eyes. आणि जो इंटेरियर पोर्शन आहे म्हणजे प्रॉपर लाईट प्रोड्यूस होण्यासाठी जो इंटेरियर पोर्शन जो आहे तो इंटेरियर पोर्शन मध्ये अप्पर पोर्शन जो आहे तो कसा असला पाहिजे व्हाईट असला पाहिजे. जो वॉल आहे त्या वॉलचा अप्पर पोर्शन जो आहे तो व्हाईट असला पाहिजे आणि लोअर पोर्शन जो आहे तो कसा असला पाहिजे डार्क असला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतंय तर जी लाईट प्रोड्यूस होते तिथं कम्फर्टेबल कॉन्ट्रास्ट तिथं प्रोड्यूस होते आणि तिथं आईला ते कम्फर्टेबली ऑब्झर्व होते. Then next is a artificial light. Artificial lights. There are 5 system of a artificial lightning: direct, semi-direct, indirect, then semi-indirect and direct, indirect artificial lighting. हे काय आहेत तर artificial lighting चे 5 system आहेत. त्याच्यात first system is a direct light artificial light. In direct lightning, 19 to 100% of the light is projected directly toward the working area. म्हणजे जो डायरेक्ट लाइटनिंग आहे त्या डायरेक्ट लाइटनिंग मध्ये काय केलं जातं तर 90 to 100% लाईट जी आहे ती काय केली जाते प्रोजेक्ट केली जाते. जो वर्किंग एरिया आहे त्या वर्किंग एरिया मध्ये ती 100 to 90% लाईट वर प्रोजेक्ट केली जाते. The direct lightning is a efficient, economical but tend to cast sharp shadow. आणि जी डायरेक्ट लाईट आहे ती डायरेक्ट लाईट कशी आहे तर इफिशियंट आहे आणि इकॉनॉमिकल पण आहे बट तिथं काय शार्प शॅडो ज्या आहेत त्या प्रोड्यूस होऊ शकतात किंवा कास्ट करू शकतो. इट शुड नॉट फॉल इन टू द आय. आणि जी डायरेक्ट लाईट आहे ते डायरेक्ट लाईट डायरेक्टली आपल्या किंवा जे आपले आईज आहेत त्या आईज वरती फॉलो होत नाही. ते आपला जो वर्किंग एरिया आहे त्या वर्किंग एरियामध्येच काय होतंय ते फॉल होते किंवा त्या वर्किंग एरियासाठी काय आहे तर ते नेसेसरी आहे. देन नेक्स्ट आहे सेमी डायरेक्टेड लाईट. हिअर 10 to 40% of a light is projected upward so that it is reflected back so object by the ceiling. सेमी डायरेक्टेड लाईट मध्ये काय आहे तर semi-directed light, here 10 to 40% of the light is projected upward so the reflected back on the object by the ceiling. म्हणजे जी लाईट आपण प्रोजेक्ट करतोय वर्किंग एरिया मध्ये त्या वर्किंग एरिया मध्ये जी लाईट प्रोजेक्ट केली जाते त्याचं रिफ्लेक्शन होऊन काय होतंय तर ते जे ऑब्जेक्ट आहे ज्या ऑब्जेक्ट वरती आपण ते सीलिंग करतोय किंवा ज्या एरिया मध्ये आपण वर्किंग करतोय तिथं काय होते ती लाईट त्या ऑब्जेक्ट वरती रिफ्लेक्ट होते. देन इनडायरेक्ट लाईट मध्ये काय तर लाईट डज नॉट स्ट्रिक अ सरफेस डायरेक्टली बिकॉज 90 to 100% of the light is projected toward the ceiling and walls. जे इनडायरेक्ट लाइटनिंग आहे ते इनडायरेक्ट लाइटनिंग काय केलेलं आहे तर लाईट डज नॉट स्ट्रिक अ सरफेस डायरेक्टली म्हणजे जो सरफेस आहे त्या सरफेस वरती डायरेक्टली ती स्ट्रिक केलेली नाही किंवा डायरेक्टली घेतलेली नाहीये बिकॉज 90 to 100% ऑफ लाईट प्रोजेक्टेड टुवर्ड द सिलिंग अँड वॉल्स. का डायरेक्टली त्या सरफेस वरती इंट्रोड्यूस केली नाही किंवा इल्युमिनेट केलेली नाहीये तर जो वर्किंग एरिया आहे त्या वर्किंग एरियामध्ये 90 to 100% मध्ये लाईट प्रोजेक्टेड केलेली आहे. ते जे वॉल्स आहेत त्या वर्किंग एरियाचे त्या वॉल्स वरती 90 to 100% पर्यंत लाईट जी आहे ती काय केलेली आहे तर प्रोजेक्ट केलेली आहे. Then next is a semi-indirect light. In that here 60 to 90% of a light is directed upward and the rest downward. जी सेमी इनडायरेक्ट लाईट आहे त्याच्यात काय केलेलं आहे तर 60 to 90% of a light is directed upward and rest
डाऊनवर्ड. म्हणजे 60 ते 90% मध्ये काय केलेली ती जी लाईट इल्युमिनेट केलेली आहे किंवा लाईट इन्सर्ट केलेली आहे ती काय केलेली आहे अपवर्ड पोर्शन मध्ये अपवर्ड पोर्शन मध्ये मूव्ह केलेली आहे किंवा रेस्ट केलेली आहे आणि 90% मध्ये काय केलेली आहे तर डाऊनवर्ड पोर्शनला मूव्ह केलेली आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट लाइटनिंग. डायरेक्ट इनडायरेक्ट लाइटनिंग मध्ये काय केलेले आहे हिअर लाईट इज अ डिस्ट्रीब्यूट इक्वली आणि ह्या पोर्शनला काय केलेलं आहे 50-50% म्हणजे डायरेक्टला किती 50% अपवर्डला हे केलेलं आहे आणि डाऊनवर्डला पण काय केलेलं आहे तर 50% लाईटनिंग इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत. देन मेथड ऑफ हे आर्टिफिशियल लाईट्स. आर्टिफिशियल लाइटनिंगच्या मेथड्स कुठल्या आहेत तर इन दॅट फर्स्ट वन इज अ फिलामेंट लॅम्प. फिलामेंट लॅम्प काय तर द इलेक्ट्रिक करंट hits up a tungsten filament and the light emitted depend upon the temperature. जे टंगस्टन लॅम्प आहे त्या टंगस्टन लॅम्प मधून काय केलं जातं इलेक्ट्रिक करंट पास केला जातो आणि तिथं ती लाईट जी आहे टंगस्टन फिलामेंट थ्रू टंगस्टन फिलामेंट थ्रू ती लाईट काय केली जाते तिथं प्रोड्यूस केली जाते आणि ती जी तो जो करंट आहे तो करंट काय केला जातो इलेक्ट्रिकल टेम्परेचर वरती डिपेंड आहे किंवा जी लाईट इमिटेड होतीये त्या ती लाईट जी इमिट होतीये ती लाईट जे टेम्परेचर आहे त्या टंगस्टन फिलामेंटचं त्या फिलामेंटच्या टेम्परेचर वरती ती प्रोड्यूस होणारी जी लाईट आहे ते डिपेंड आहे. देन accumulation of a dust on the bulbs reduce the illumination by the 30 to 40%. म्हणजे डस्ट मुळे काय होते तर त्या लाईट मध्ये जी प्रोड्यूस होणारी लाईट आहे त्याच्यामध्ये अक्युमुलेशन होते आणि तिथं काय 30 to 40% एवढं इल्युमिनेशन जे आहे लाइटनिंगचं ते रिड्यूस होते किंवा बल्ब मधून जे 30 to 40% पर्यंत लाईट इल्युमिनेट होणार आहे ते डिक्रीज होते. देन फ्लुरोसंट लॅम्प. फ्लुरोसंट लॅम्प आर द इकॉनॉमिकली इन द use of a electric current. They are cool and efficient. The light emitted stimulates the natural light. जे fluorescence lamp आहेत ते fluorescence lamp कसे आहेत तर it is a economical and use electric current. जे fluorescence lamp आहेत ते काय करतायत तर इलेक्ट्रिक करंट यूज करून fluorescence lamp यूज केले जात आहेत आणि ते कसे आहेत तर इकॉनॉमिकल आहेत. दे आर कूल अँड इफिशियंट आणि ते कसे आहेत तर त्यांचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर जास्त नसतं ते कसे असतात तर कूल असतात आणि इफिशियंट. द लाईट इमिटेड स्टिम्युलेट नॅचरल लाईट आणि जी लाईट इमिटेड होती तर ती ऍज लाईक नॅचरल लाईट सारखी काय आहे तर त्याची फ्लुरोसन्स लॅम्प पासून जी लाईट प्रोड्यूस केली जाते ती कशी आहे तर नॅचरल लाईट सारखी आहे. The lamp consists of a glass tube filled with a mercury vapor and an electrode fitted at each end. The inside of the tube is coated with a fluorescent chemicals which absorb practically all the ultraviolet radiation and remit the radiation in the visible range. जे लॅम्प्स आहेत ते लॅम्प्स काय कन्सिस्ट करतात तर ग्लास ट्यूब कन्सिस्ट करतात विथ मर्क्युरी व्हेपर्स आणि इलेक्ट्रोड्स. म्हणजे जे ग्लास आहे ते जे लॅम्प्स आहेत टंगस्टन फिलामेंट लॅम्प असेल किंवा जो अदर लॅम्प आहे ते जे लॅम्प आहेत ते कशापासून ग्लास ट्यूब पासून प्रिपेअर्ड केलेले आहेत. त्या ग्लास ट्यूब मध्ये काय तर मर्क्युरी व्हेपर फिल केलेले आहे आणि इलेक्ट्रोड पण आहेत दोन्ही पण म्हणजे त्याचे जे एंड आहे त्या एंड पोर्शनला काय आहे तर इलेक्ट्रोड प्रेझेंट आहेत. द इनसाइड ऑफ द ट्यूब इज कोटेड ऑफ ए फ्लुरोसंट केमिकल आणि ती जी ट्यूब आहे ग्लास ट्यूब आहे त्या ग्लास ट्यूबच्या इनसाइडला काय आहे तर फ्लुरोसंट केमिकल्स प्रेझेंट आहे विच ऍब्सॉर्ब practically all the ultraviolet radiation and remit the radiation in the visible रेंज. आणि जे फ्लुरोसंट केमिकल्स आहेत ते पण काय आहेत तर त्या ट्यूब मध्ये कोटेड केलेले आहेत. त्याच्यात काय होतंय तर
जे पार्टिकल्स आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन मधले जे पार्टिकल्स आहेत ते काय केले जातात तिथं ऍब्सॉर्ब होतात अँड remit the radiation in the visible range. The total emissions of the energy from two lamp is as म्हणजे त्या दोन लॅम्प मधून जे एनर्जी किंवा जे लाईट इमिट होते ती किती पर्सेंटेज मध्ये आहे तर इन दॅट फिलामेंट लॅम्प मधून लाईट किती प्रोड्यूस होते किंवा किती इमिशन्स होते त्या लाईटचं तर 5% एवढं लाईटचं इमिशन होते आणि हीट किती प्रोड्यूस होती तर 95% एवढी लाईट तिथं काय होते सॉरी हीट तिथं इमिट होते. देन फ्लुरोसंट लॅम्प जे आहे त्या फ्लुरोसंट लॅम्प मध्ये काय होते तर 21% एवढी लाईट इमिट होती आणि 79% एवढी हीट जी आहे ती काय होते तिथं इमिट होतीये. then effect of a light pollution on human health. ह्युमन हेल्थ वरती लाईट पोल्युशन चे कुठले कुठले इफेक्ट होतात तर एक्सपोजर टू द लाईट ऍट ए नाईट सप्रेस द प्रोडक्शन ऑफ ए हार्मोन melatonin which is synthesized in the brain pineal gland only when the eye signal is डार्क. म्हणजे ज्यावेळी म्हणजे ह्युमन हेल्थ वरती लाईट पोल्युशनचा किंवा लाईटचा काय इफेक्ट होतोय तर जे नाईटला हार्मोन सिक्रेट केले जातात तर ते जे हार्मोन्स आहेत तिथं काय केलं जातं सप्रेस होतात. नाईट सप्रेस द प्रोडक्शन ऑफ दी हार्मोन म्हणजे त्या हार्मोन जे आहेत ते हार्मोन काय होतात तर नाईटला सप्रेस केले जातात. देन ब्रेन मध्ये जे हार्मोन्स आहेत मिलॅटोनिन नावाचं जे हार्मोन आहे ब्रेन मध्ये सप्रेस केलेलं ते हार्मोन पण काय होतंय तर तिथं ड्यू टू लाईट मुळे जास्त प्रमाणात एक्सपोज होते किंवा एक्सपोजर होते. देन जे आईला सिग्नल्स आहेत आईला म्हणजे जे डार्क सिग्नल्स असतात ते पण काय होतात तिथं त्या लाईट मुळे डार्क सिग्नल वरती पण काय होतंय आईच्या इफेक्ट प्रोड्यूस होत आहे. Then melatonin has a several beneficial effects. It boosts the immune system. Screen. स्क्रीन दिसेना. Screen दिसत नाही. Melatonin has a several beneficial effects. It boosts the immune system, lower the cholesterol, protect the body cardiovascular system, stabilize the biological rhythm and restore the night cycle of the rest and repair in the absence a person suffer from the chronic fatigue. म्हणजे जे मेलाटोनिन हे सिक्रेट होते ड्यू टू द लाईट पोल्युशन मुळे ते कसं आहे तर ह्युमन हेल्थला बेनिफिशियल आहे. इट बूस्ट ते काय करते इम्युन सिस्टीम बूस्ट करते, कोलेस्टेरॉल लेवल जे आहे ते काय करते लो करते. देन जे बॉडी कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम आहे ते काय करते तिथं प्रोटेक्ट करते. देन स्टॅबिलाइज द बायोलॉजिकल रिदम अँड रिस्टोर द नाईट सायकल ऑफ द रेस्ट. आणि तिथं काय केलं जातं तर जे बायोलॉजिकल रिदम आहे आपल्या बॉडीचा तो रिदम काय करतोय स्टॅबिलाइज करतोय, स्टेबल करते. आणि जी नाईट सायकल आहे ती नाईट सायकल काय करते तर रिस्टोर करते. देन नेक्स्ट पॉइंट आहे आपला अंडर दी प्रिव्हेंटिव्ह ऑफ हेल्थ केअर मधला नॉइज पोल्युशन. नॉइज पोल्युशन मध्ये नॉइज पोल्युशन मीन्स काय तर नॉइज पोल्युशन और एन्व्हायरमेंटल नॉइज इज अ डिप्लेसिंग human, animal or machine created sound that disturb the activity or balance of the human or the animal life. म्हणजे नॉइज मीन्स काय तर जे ह्युमन मुळे किंवा जे अॅनिमल्स आहेत किंवा जे मशिनरी आहेत त्या मशिनरी मुळे किंवा जे मशिनरी मुळे जे साऊंड प्रोड्यूस केला जातो आणि आपल्या डेली ऍक्टिव्हिटी असतील किंवा जे ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ह्युमन ऍक्टिव्हिटी मध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होतो. अशा कंडिशनला काय म्हटलं जातं तर नॉइज पोल्युशन असं म्हटलं जातं.
The noise pollution has been recently used to signify the hazard of a sound, which is a consequence of the modern day development, leading the health hazard of the different types. म्हणजे जे नॉइज पोल्युशन आहे किंवा जे नॉइज आहे ते काय तर आपल्या ह्युमन बॉडीचं किंवा जे आपली जी हेल्थ आहे त्याच्यासाठी काय आहे तर डिफिकल्टी प्रोड्यूस करते किंवा जे नॉइज आहे त्याच्यामुळे काय होत आहे तर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये सिग्निफिकंट हजार्ड प्रोड्यूस होत आहेत आणि त्याच्यामुळं हेल्थ वरती काय होतंय त्या नॉइज पोल्युशनचा इफेक्ट प्रोड्यूस होतोय. देन सोर्सेस ऑफ नॉइज पोल्युशन. नॉइज पोल्युशनचे सोर्सेस कुठले आहेत तर स्ट्रीट ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिक मध्ये जे व्हेकलचा साऊंड असेल किंवा जे हॉर्नचा साऊंड असतील व्हेकलच्या त्याच्यामुळे पण काय होतंय तर त्या ट्रॅफिक मध्ये नॉइज पोल्युशन होतंय. देन रेल रोड म्हणजे जे रेल्वेज आहेत त्या रेल्वेज मुळे पण काय होतंय तर एअर पोल्युशन होऊ शकते. देन एअरप्लेन्स जे एअरपोर्ट्स असतील किंवा एरोप्लेन्स असतील त्या एरोप्लेन्सच्या साऊंड मुळे पण काय होतंय तिथं एअर पोल्युशन किंवा नॉइज पोल्युशन होऊ शकतं. देन कन्स्ट्रक्शन ज्या कन्स्ट्रक्शन साइट्स आहेत त्या कन्स्ट्रक्शन साइड मुळे पण मध्ये पण काय होतं कन्स्ट्रक्शन साइड मध्ये पण डिफरंट साऊंड प्रोड्यूस होऊन तिथं नॉइज पोल्युशन होऊ शकते. देन कन्झ्युमर प्रोडक्ट म्हणजे एखादा पर्सन आहे आणि तो एखादं प्रोडक्ट कंझ्युम करण्यासाठी किंवा प्रोडक्ट सेल करण्यासाठी डिफरंट टाइप्सचे साऊंड तिथं प्रोड्यूस करतोय. मीन्स तुम्ही बघितले असतील एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे पण ते जे साऊंड्स आहेत ते साऊंड्स प्रोड्यूस केले जातात त्याच्यामुळे पण काय होते तर नॉइज पोल्युशन होऊ शकतं. देन मेजरमेंट ऑफ नॉइज. नॉइज जे आहे ते कुठल्या युनिट मध्ये मेजर केलं जातं तर डेसिबल इज द स्टँडर्ड फॉर द मेजरमेंट ऑफ द नॉइज. नॉइज कुठल्या मेजरमेंट मध्ये किंवा कुठल्या कशात मेजर केलं जातं तर जे डेसिबल आहे त्या डेसिबल मध्ये नॉइजचं मेजरमेंट केलं जातं. हे कसं युनिट आहे तर स्टँडर्ड युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ नॉइज. नॉइज मेजरमेंट करण्याचं हे कसं आहे तर स्टँडर्ड युनिट आहे. देन 20 डेसिबल इन अ whisper. Then 40 decibel the noise in a quiet office. Then 60 decibel in a normal conversation. Then 80 decibel in the level in which sound become the physically painful and can be termed as a noise. म्हणजे कुठले कुठले नॉर्मल युनिट्स आहेत किंवा नॉर्मल नॉइजेस आहेत जे आपल्या ह्युमन हेल्थ वरती मोस्ट ऑफ दी इफेक्ट प्रोड्यूस करत नाहीत किंवा जे 20 डेसिबल असेल 40 डेसिबल आहेत. 40 डेसिबल कुठलं तर जे ऑफिस मध्ये आहे त्या ऑफिस मधलं जे नॉइज आहे ते किती असते तर 40 डेसिबल एवढा नॉर्मल व्हॉइस तिथं किंवा नॉर्मल नॉइज असला पाहिजे. देन 60 डेसिबल इन कन्व्हर्सेशन म्हणजे आपण ज्यावेळी 2 or 3 पर्सन ज्यावेळी कन्व्हर्सेशन करत असू त्यावेळी काय 60 डेसिबल एवढा नॉर्मल कन्व्हर्सेशनचा हे असला पाहिजे आपला नॉइज असला पाहिजे. देन आपल्या फिजिकल हेल्थला पेनफुल असणारा साऊंड किती आहे तर 80 डेसिबल लेवलचा जो साऊंड आहे तो आपल्या हेल्थला कसा आहे तर पेनफुल आहे अँड कॅन बी टर्म ॲज ए नॉइज. आणि जो 80 डेसिबल किंवा मोर दॅन 80 डेसिबल जो साऊंड आहे किंवा नॉइज आहे त्याला साऊंड आहे त्याला काय म्हटलं जातं तर नॉइज असं म्हटलं जातं. देन प्रॉब्लेम्स ऑफ ए नॉइज पोल्युशन. नॉइज पोल्युशन मुळे कुठले कुठले प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करायला लागू शकतात किंवा कुठले कुठले प्रॉब्लेम्स तिथं ऑकर होतात. नॉइज पोल्युशन मेक मेन मोर इरिटेबल. देन द इफेक्ट ऑफ ए नॉइज पोल्युशन इज अ multifaceted and interrelated. The effect of a noise pollution on a human being, animal and property are as follow. म्हणजे जे नॉइज पोल्युशन आहे नॉइज पोल्युशन मुळे काय होतं त्या पर्सन मध्ये इरिटेशन किंवा जो आपण म्हणतो ना जास्त नॉइज मुळे आपण इरिटेबल होतोय तर सेम लाईक दॅट
नॉईज मुळे काय होतंय किंवा जे नॉईज पोल्युशन आहे त्याच्यामुळे काय होतंय तर त्या पर्सन मध्ये इरिटेशन्स प्रोड्यूस होत आहेत. द इफेक्ट ऑफ नॉईज पोल्युशन इज अ मल्टीफेसेड अँड इंटररिलेटेड. द नॉईज इफेक्ट The effect of a noise pollution on a human being, animal and property are as follow. आणि नॉईज पोल्युशन जे आहे नॉईज पोल्युशन मुळे कुठला इफेक्ट ह्युमन बिंग वरती प्रोड्यूस होऊ शकतो किंवा जे अॅनिमल्स आहेत त्या अॅनिमल्स वरती कुठला इफेक्ट प्रोड्यूस होऊ शकतो तर हिअरिंग इम्पेअरमेंट म्हणजे जे आपण लिसन करतोय किंवा जे आपण हिअर करतोय त्याच्यामध्ये पण आपल्या ह्युमन बिंगला किंवा जे अॅनिमल्स आहेत किंवा जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. इट डिक्रीज द इफिशियन्सीज ऑफ ए मॅन म्हणजे मॅन मधील ज्या इफिशियन्सीज आहेत त्याच्यामध्ये पण काय होऊ शकतो इफिशियन्सी ज्या आहेत मॅनच्या त्या पण काय होऊ शकतात डिक्रीज होऊ शकतात. देन लॅक ऑफ ए कॉन्सन्ट्रेशन जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये पण काय होऊ शकतं नॉईज मुळे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते पण काय होऊ शकतं कमी होऊ शकतं किंवा डिक्रीज होऊ शकतं. देन अबॉर्शन इज कॉज ड्यू टू नॉईज नॉईज मुळे काय तर अबॉर्शन्स पण कॉज होऊ शकतात. देन प्युपिल डायलेशन पण होऊ शकतं नॉईज पोल्युशन मुळे किंवा अबॉर्शन पण काय होऊ शकतं कॉज होऊ शकतं नॉईज मुळे. देन मेंटल इलनेस पण त्या पर्सन मध्ये नॉईज मुळे कॉज होऊ शकते. देन इट कॉज अ हार्ट अटॅक नॉईज मुळे काय तर हार्ट अटॅक पण कॉज होऊ शकतो किंवा जे नॉईज आहे एक्सेस नॉईज असेल 80 डेसिबल और मोर दॅन 80 डेसिबल एवढा जर नॉईज असेल किंवा साऊंड असेल तर त्याच्यामुळं त्या पर्सन मध्ये किंवा त्या ह्युमन बिंग मध्ये हार्ट अटॅक पण प्रोड्यूस होऊ शकतो. देन डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स पण त्या पर्सन मध्ये होऊ शकतात. देन टेम्पररी और परमनंट डिफनेस पण त्या पर्सन मध्ये होऊ शकते. देन अग्रेसिव्ह बिहेवियर म्हणजे त्याचं जे बिहेवियर आहे त्या बिहेवियर मध्ये पण काय होऊ शकतं चेंजेस होऊ शकतात. देन इफेक्ट ऑफ ए व्हेजिटेशन पुअर क्वालिटी ऑफ दी क्रॉप्स जे क्रॉप्स आहेत त्या क्रॉप्स असतील किंवा जे व्हेजिटेशन्स आहे किंवा जे आपण क्रॉप कल्टिवेट करतोय त्यामध्ये पण काय होऊ शकतो इफेक्ट होऊ शकतो. इफेक्ट ऑन दी ॲनिमल जे आपल्या सोसायटी मधील जे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमल मध्ये पण काय सम इफेक्ट तिथं प्रोड्यूस होऊ शकतो. इफेक्ट ऑन ए प्रॉपर्टी जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी मध्ये पण त्या नॉईज मुळे इफेक्ट होऊ शकतो. देन स्लीप इंटरफरन्स म्हणजे जी आपली स्लीप आहे त्या स्लीप मध्ये पण मोस्ट ऑफ दी इफेक्ट प्रोड्यूस होऊ शकतो. देन स्पीच इंटरफरन्स म्हणजे जे आपण कन्व्हर्सेशन करतोय त्या कन्व्हर्सेशन मध्ये पण प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. Then solutions for the noise pollution. Noise pollution चे solutions कुठले आहेत किंवा आपण जे noise pollution चे problem आहेत ते कसे sort out करू शकतो तर planting the bush and trees in and around the sound gathering source is an effective solution for the noise pollution. म्हणजे ज्या एरिया मध्ये मोस्ट ऑफ दी साऊंड किंवा नॉईज प्रोड्यूस होते त्या एरिया मध्ये काय करायचं काय आपण ट्रीज किंवा जे ट्रीज किंवा प्लांटिंग बशेस असतील ते प्लांट केल्यामुळे पण जे नॉईज आहे ते नॉईजचं आपण कंट्रोल करू शकतो किंवा प्रिव्हेंट करू शकतो. Then regular service and turning off automobiles can they effectively reduce the noise pollution. म्हणजे रेग्युलरली सर्व्हिसिंग अँड ट्युनिंग ऑफ द ऑटोमोबाईल्स म्हणजे जे ऑटोमोबाईल्स आहेत त्या ऑटोमोबाईलचे रेग्युलर सर्व्हिसिंग असेल मीन्स जे ऑटोमोबाईल्स आपण यूज करतोय
ते यूज पण कंट्रोल केला किंवा तो जर यूज आहे तो रिड्यूस केला तरी सुद्धा आपण नॉईज पोल्युशन जे आहे ते कमी करू शकतो. देन बिल्डिंग कॅन डिझाइन विथ द सुटेबल नॉईज absorbing material for the all windows and ceilings. म्हणजे जे बिल्डिंग डिझाइन केलं जातं तर तिथं विदाऊट नॉईज होता जर आपण तिथलं मटेरियल किंवा जे ऑल आहेत किंवा विंडोज आहेत ते आपण बिल्ड करत केल्या तरी सुद्धा नॉईज पोल्युशन कंट्रोल होऊ शकतं. देन वर्कर should be provided with equipment such as a ear plug and earmuffs for the hearing protections. जे वर्कर्स आहेत त्या एरियामध्ये जे वर्कर्स वर्कआउट करतात किंवा वर्किंग करत आहेत त्या वर्कर्सनं काय करायला पाहिजे तर जे जर समजा तिथं जास्त प्रमाणात नॉईज प्रोड्यूस होत असेल तर जे इयर प्लग्स असतील किंवा इयर मफ्स असतील ते काय करायचे यूज करायचे हवेत. आपल्या हिअरिंगला प्रोटेक्शन करण्यासाठी किंवा जे हेअर्स आहेत त्या हेअर्सला प्रोटेक्शन करण्यासाठी ते जे इयर प्लग्स असतील किंवा इयर मफ्स असतील ते काय करायचे यूज करायचे आहेत तिथल्या वर्कर्सने.